The very first question to is, in the current scenario when the vaccines are already out, why are we so scared about COVID? आतापर्यंत आपण फक्त 1.25 कोटी लोकांना वॅक्सिन देऊ शकलोय इंडियामध्ये, जे बाकीचं जगाचा स्पीड आणि रेट खूप फास्ट आहे. पण तरी आपल्या कंट्रीमध्ये 130 कोटी लोक आहेत. तर वॅक्सिन येणं आणि हर्ड इम्युनिटी आणि प्रोटेक्शन रीच करणं हे दोन सेपरेट टॉपिक्स आहेत. आणि आपल्याला हर्ड इम्युनिटी रीच करायला कमीत कमी इथून 8 महिने ते 1 वर्ष लागणार आहे जर आपण याच रेटने वॅक्सिनेशन करत राहिलो. तर वॅक्सिनेशन आलेला आहे पण सगळ्यांना वॅक्सिनेशन झालेला नाही आहे. म्हणून आपल्याला या प्रोसेस मध्ये आता पण आपले सारे प्रिकॉशन्स, आपले सारं केअर इन टर्म्स ऑफ मास्क घालणं, हँड वॉशिंग आणि सॅनिटायझेशन करणं, फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करणं सगळं करायला लागेल. कारण व्हायरस कुठेही गेलेला नाही आहे. व्हायरस आता पण आपल्या परिसरमध्ये, कम्युनिटीमध्ये आहे आणि तो नवीन नवीन कॉन्टॅक्ट शोधतोय. आणि जसं लोक ट्रॅव्हल करतील ट्रेनमध्ये, बसमध्ये, पब्लिक एरियाज मध्ये, आणि जसं सीझन आणि वेदर चेंज होणार, नंबर ऑफ केसेस कोविडचे वाढणारच आहेत. तर आपल्याला फुल प्रिकॉशन आणि फुल केअर घ्यायला पाहिजे. कारण वॅक्सिन आलेला आहे पण सगळ्यांना भेटलं नाही आहे आतापर्यंत. कोविड केसेसचा आकडा जो आहे तो फार वाढलेला आहे म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये. तर त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? कारण की त्याची म्हणजे कॉज काय आहे का एवढा का वाढला? तर आपण जर पीक ऑफ द कोविड पॅन्डेमिक बघू इंडियामध्ये, तर केसेस 96,000 पर डे होतं. तिथपासून ड्रॉप होऊन आता फेब्रुवारीचा स्टार्टिंगला केसेस हार्डली 8,000 पर डे होता आणि आता राईज होऊन अबाउट 14,000 पर डे पर्यंत आलेली आहे. तर आता पण आपण त्या लेवल पर्यंत नाही गेलोय जे आपला पीक ऑफ द पॅन्डेमिक मध्ये होतं. पण याच्या पाठीमागे मेन कारण हाच आहे की लोकांनी काही हदपर्यंत त्यांचं जे प्रिकॉशन आहे, त्यांचं जे केअर आहे ते सोडलेलं आहे. त्यांना वाटतोय की आता वॅक्सिन आलं म्हणजे कोणी आजार पडणार नाही, आपल्याला मास्क घालायचं गरज नाही, आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग करायचं गरज नाही. लोक गॅदरिंग्स करतायत हजारोच्या नंबर मध्ये, जिथे आता पण रिस्ट्रिक्शन 100-200 लोकांचं आहे. आता पण लोक ट्रॅव्हल करतायत इन अ वे की त्यांना वाटतं की मास्क वगैरे घालणं आवश्यक नाही. तर हे सगळे जे प्रिकॉशन्स लोकांनी सोडलेलं आहे त्यामुळे केसेस परत वाढले. पण आता पण आपल्याकडे टाइम आहे हे रोखण्याकरता. जर आपण लवकरात लवकर आपले हॅबिट्स परत जसं 2 महिन्या अगोदर होतं तसं केलं. लोकांची सायकोलॉजी झालेली आहे की आता कोविडची जी इंटेन्सिटी आहे, जे व्हायरसची इंटेन्सिटी जी आहे ती कमी झाली आहे. त्याला तुम्हाला काय बोलायचं आहे? तर ते एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे आणि लोकांना असं वाटतं की आता जास्त लोक इम्युन झालेत व्हायरसला. जेव्हा इवन ऑल ओव्हर इंडिया जे एक सर्वे, सिरो सर्वे बोलतात त्याला, त्याने दाखवलेलं आहे की आतापर्यंत 20% और लेस लोकांना हा व्हायरसचा संक्रमण होऊन त्यांचा इम्युनिटी किंवा अँटीबॉडीज डेव्हलप झालेले आहेत. तर हा बिलीफ करणं की व्हायरस आता नाही आहे हा अगदी रॉंग कॉन्सेप्ट आहे. व्हायरस आता पण कम्युनिटीमध्ये आहे, फक्त त्याचं संक्रमण स्लो झाला होता आणि आता परत पिकअप होतोय. तर व्हायरस परिसरमध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये आता पण आहे, पेशंट्स आहेत, एसिम्प्टोमॅटिक केसेस आहेत जे ट्रान्समिट करू शकतो. आणि इथपर्यंत की ज्यांनी वॅक्सिन पण घेतलेलं आहे त्यांना पण व्हायरस पकडू शकतो. पण त्यानंतर ते होपफुली माइल्ड किंवा एसिम्प्टोमॅटिक राहतील. पण त्या सिच्युएशन मध्ये पण ते दुसऱ्या लोकांना इन्फेक्ट करू शकतात. तर आपल्याला फुल प्रिकॉशन आणि फुल केअर घ्यायलाच पाहिजे. आणि हा मनातून काढून टाकायला पाहिजे की आता व्हायरस नाही आहे, व्हायरस गेलेला आहे किंवा आपण इम्युन झालेलो आहोत. दिस इज नॉट ट्रू एट ऑल. कोविड बघितलं गेलं की आधी खूप प्रमाणात वाढलेलं, आता ते स्लो स्पीड मध्ये आहे. एवढं स्पीड नाही, कमी स्पीड आहे. त्याच्या म्हणजे काय असं डिफरन्स काय आहे की आधी जे पहिली लाट बोलली, मग दुसरी लाट, आता तिसरी लाट आली आहे. तर ही शक्यतो लॉकडाऊन आणू शकते, पॉसिबिलिटीज आहेत. त्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं? तर माझ्याप्रमाणे फेजेस मध्ये हे व्हायरस ऑलमोस्ट लाईक स्वीप ओव्हर रिजन्स करतोय.
अँड त्यामध्ये जसं मी सांगितलं, बिहेवियर, लोकांचं जे बिहेवियर आहे आणि वेदरचे जे चेंजेस आहेत, थंड वेदर मधून गरम मध्ये जाणं, गरम मधून थंड, हे आपल्या इम्युन सिस्टमवर एक स्ट्रेन क्रिएट करतो. प्लस आपण रिसेंटली ट्रेन्स आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशन टू सम एक्सटेंट परत उघडलेलं आहे. तर हे सगळं एक कॉम्बिनेशन ऑफ इफेक्ट, जिथे लोकांचा बिहेवियर प्लस तो व्हायरसचा बिहेवियर कंबाईन होऊन हा फेजेस मध्ये ट्रॅव्हल करतो. आणि पूर्वी पॅन्डेमिक्स मध्ये पण असं बघितलेलं गेलं आहे, जे फ्लूचा पॅन्डेमिक 1918 टू 1920 चाललं होतं, ज्याच्यामध्ये इंडियामध्ये 1.7 कोटी लोकांचा जीव गेला होता, ऑलमोस्ट 100 इयर्स अगो. त्या पॅन्डेमिक मध्ये पण पहिला केसेस वाढले, मग अगदी कमी झाले, आणि परत एक सीझन चेंज मध्ये तो केसेस वाढून पूर्वीचा जे रेकॉर्ड होता ते तोडून वरती गेलं, आणि प्रॉब्लेम तेवढा वाढला होता. बट होपफुली, कारण आपल्याकडे वॅक्सिन आहे आणि आपल्याकडे प्रिकॉशन्स आहेत, तर लोकांनी जर आता सांभाळून घेतलं तर माझ्याप्रमाणे तो आपल्याला परत फ्लू पॅन्डेमिकला रिपीट होताना, स्पॅनिश फ्लू पॅन्डेमिकला रिपीट होताना बघायला नाही पडणार. आय गेस आता अँपल नंबर ऑफ, तुम्ही रेशो जर चेक केला तर अँपल नंबर ऑफ केसेस फ्लॅट्स मधून किंवा फ्रॉम रिच बॅकग्राऊंड येतात, नॉट फ्रॉम लाईक धारावी और other slum areas. So how do you see about the immune system of the people who are living in slums and the people who are living in flats? तर स्लम एरियाज मध्ये जेव्हा इनिशियली खूप केसेस वाढलं होतं, तेव्हा लिव्हिंग इन व्हेरी क्लोज प्रॉक्सिमिटी, वेअर फिजिकल डिस्टन्सिंग पॉसिबल नसतो, प्लस इन्फेक्शनचे रेट्स, ते कधीही जेव्हा नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन पण स्लम्स मध्ये स्प्रेड होतो, समजा सीझनल फ्लू आहे, तर खूप लोकांना शॉर्ट टाइम मध्ये खूप केसेस होतात, आणि मग जसं इम्युनिटी डेव्हलप होतो, वाढतो, तर ते केसेस कमी होतात. आणि तेच कोविड मध्ये पण बघितलेला गेला होता. आणि तिकडे ऑब्झर्व केलं तर 57% कोविड इम्युन झाले होते विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 months धारावी एरियामध्ये. बट नंतर जेव्हा तिथून लोक ट्रॅव्हल करायला लागले, परत टावर्स मध्ये जॉब्स उघडायला लागलेत, हाऊस हेल्प यायला लागलेत, ड्रायव्हर्स, दुसरे लोक, जसं आपलं तुम्ही सांगू शकता लॉकडाऊन ओपन झालं, तर तो व्हायरसला परत एक स्प्रेड करायला एक ऑपॉर्च्युनिटी भेटलं. आणि इम्युनिटीचं प्रमाणे बघितलं तर डेफिनेटली जिथे लिव्हिंग कंडिशन आणि सॅनिटेशन कमी असतो, तिथे लोकांचा नॅचरली इम्युन सिस्टम ट्रिगर्ड किंवा प्राइम्ड असतो व्हायरसेस किंवा बॅक्टेरियाला फाईट करायला. तर इट इज नॅचरल दॅट दोज हू लिव्ह क्लीन एन्व्हायरमेंट्स मध्ये विथ लेस ऑफ व्हॉट आय वुड कॉल मायक्रोबियल एक्सपोजर्स, त्यांचा इम्युन सिस्टम थोडासा कम्पॅरेटिव्हली वीकर असतो कम्पेअर्ड टू लोक जे ऑलरेडी लो सॅनिटेशन डिफिकल्ट एरियाज मध्ये राहतात. तो नॅचरली एक गॉड गिव्हन प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे जे ऍक्टिव्हेट होतं when the person lives in low sanitation, crowded areas like a slum versus a flat or a tower. There are this vaccine, like there are two portions of vaccines. एक दोन part में तुम्हाला vaccine देतात. आधी first vaccine first month and after second month of 28 days, right? तो ऐसा बोलते हैं की फर्स्ट वॅक्सिन जेव्हा घेतो त्याच्यानंतर पण तुम्हाला कोविड होऊ शकतं. किती चान्सेस आहेत? खरोखर आहे, हो खरोखर आहे. डेटा दाखवतो की फर्स्ट इंजेक्शन नंतर पण पर्सनचा रिस्क इन्फेक्शन व्हायचा त्यांना ड्रॉप्स डाऊन बाय 57% प्रोटेक्शन येतं. काही स्टडीजने दाखवलंय की समटाइम्स इव्हन आफ्टर द फर्स्ट वॅक्सिनेशन प्रोटेक्शन कॅन बी अप टू 70%. आणि सेकंड डोस घेतल्यानंतर तोच प्रोटेक्शन 85% पर्यंत पोहोचतो इन द केस ऑफ कोविशिल्ड. आता नाव आपल्याकडे कोवॅक्सिनचा आता पण एफिकसी डेटा नाही आहे. कोवॅक्सिनचे जे सीएमडी आहेत त्याने सांगितलंय की 2 आठवड्यामध्ये फेज 3 ट्रायल्सचे इनिशियल प्रिलिमिनरी डेटा आपल्याला भेटतील. बट वी डोंट नो अबाउट एफिकसी रेट्स आणि पर्सेंटेजेस कोवॅक्सिन साठी. बट कोविशिल्ड साठी आता पण रिअल टाइम डेटा स्कॉटलंड आणि युके मधून निघालेला आहे, जिथे वॅक्सिनेशन खूप लोकांचा झालेला आहे. आणि ते दाखवतो की फर्स्ट वॅक्सिन नंतर पण प्रोटेक्शन कॅन बी अप टू 50-60%. and as the second vaccine is given within a span of 4 to 6 weeks, तो प्रोटेक्शन 85% पर्यंत जातो. इम्पॅक्ट जो होता वॅक्सिनचा, त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का फर्स्ट इंजेक्शन किंवा सेकंड इंजेक्शन नंतर?
डेफिनेटली वॅक्सिन कुठलाही घेतलं तर साईड इफेक्ट होणार. आपण लहान बालांना जेव्हा डिफ्थिरिया, टेटनस, पर्टसिसचे वॅक्सिन्स पण देतो तर त्याच्यामध्ये पण ताप, इंजेक्शन साईट मध्ये रेडनेस किंवा स्वेलिंग, जेव्हा आपण ओल्डर इंडिव्हिज्युअल्सला वॅक्सिन देतो ते ऍक्च्युली कंप्लेन करू शकतात की बॉडीमध्ये पेन होतोय, हेडेक होतोय, नॉशिया होतोय, ऍब्डॉमिनल डिस्कम्फर्ट होतोय. तर लोकल रिॲक्शन जे इंजेक्शनच्या साईटला होतात आणि सिस्टमिक रिॲक्शन ज्याच्यामध्ये हेडेक वगैरे पण होणं स्वाभाविक आहे. तर रिॲक्शन वॅक्सिन्स मध्ये होणार हे गिवन आहे, कारण आपण एक फॉरेन व्हायरसचे पार्टिकल्स बॉडीमध्ये इन्सर्ट करतोय ज्याला इम्युन सिस्टम एक विगरस रिॲक्शन देतो, कारण त्याच्यामध्ये ऍडज्युव्हंट्स असतात जे रिॲक्शनला ऍक्सेलरेट करतात आणि स्ट्रॉंगर करतात, इवन मोर समटाइम्स दॅन अ नॉर्मल इन्फेक्शन. तर त्याप्रमाणे लोकल आणि सिस्टमिक साईड इफेक्ट्स होतात. जनरली लोक बोलतात की सेकंड इंजेक्शन नंतर सिम्पटम्स कमी होतात, बट हा पण अनप्रिडिक्टेबल आहे. पण काही ना काही लोकल किंवा सिस्टमिक सिम्पटम्स होणार हे प्रॅक्टिकल आहे आणि रिअलिस्टिक आहे. Means vaccines for तुम्ही faithful राहू शकत नाही. Vaccine is not faithful. You can't just completely rely on the vaccines, right? हे खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे निकोल. कुणालाही कम्प्लिटली वॅक्सिनवर डिपेंडंट नाही राहायला पाहिजे. ज्यांचा ऑलरेडी सेकंड डोस झालेला आहे, ऑलरेडी हेल्थ केअर वर्कर्स आहेत किंवा हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांना दिलेला आहे, त्यांना पण आठवण ठेवायला पाहिजे की आता पण आम्हाला माहिती आहे की कोविड-19चे SARS-CoV-2चे व्हेरियंट्स सर्क्युलेशन मध्ये येत आहेत. साऊथ आफ्रिकन व्हेरियंट, ब्राझिलियन व्हेरियंट, ज्याच्यावर वॅक्सिनचा इफेक्ट 70-80% नाही आहे. इट इज लेस दॅन दॅट, इट इज 49%. आणि त्याशिवाय लोकांना वॅक्सिन घेतल्यानंतर प्रोटेक्शन रेट 70-80% आहे, 100% नाही. तर पर्सनला वॅक्सिन घेतल्यानंतर पण संक्रमण होऊ शकतो व्हायरसचा, आणि संक्रमण झाल्यावर त्यांना माइल्ड किंवा पोटेन्शियली मॉडरेट सिम्पटम्स होऊ शकतो. बट डेफिनेटली सिव्हिअर सिम्पटम्स, हॉस्पिटलायझेशन आणि डेथ पासून तो पर्सन प्रोटेक्टेड राहतो. एवढा आम्ही आतापर्यंतच्या डेटावर सांगू शकतो. Have you come across with any other severe patient who has gone through vaccine and now is very severe, so like serious symptoms or allergic reactions or anything such that? अलर्जिक रिॲक्शन्स डेफिनेटली झालेले आहेत. टू कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन याच्यामध्ये काही लोकांना, ज्याला आपण अनाफिलॅक्टिक रिॲक्शन म्हणतो, सिव्हिअर अलर्जिक रिॲक्शन झालेला आहे. हा रिॲक्शन जरा US मध्ये, UK मध्ये पण लोकांना फायझर आणि मॉडर्नाच्या वॅक्सिन्स मध्ये झालं होतं. आणि अनाफिलॅक्टिक रिॲक्शन मध्ये पर्सनला बॉडीवर फुल रेडनेस किंवा रॅशेस येणं, ब्रीदिंग मध्ये डिफिकल्टी होणं, थ्रोट मध्ये स्वेलिंग, बॉडीमध्ये स्वेलिंग, असे काही सिव्हिअर रिॲक्शन्स होतात. बट हे खूप रेअर आहे आणि आतापर्यंतचा डेटा दाखवतो की 1 in 2.5 million और 1 in 5 million असं रेट्सने असे सिव्हिअर रिॲक्शन्स होतात. हे रिॲक्शन्स केस रिपोर्ट्स मध्ये वॅक्सिन मॉनिटरिंग आणि सर्वेलन्स जे सिस्टम आहे इंडियामध्ये आणि दुसऱ्या पार्ट्स ऑफ द वर्ल्ड मध्ये, तिथे रिपोर्ट करणं ऑफ द डॉक्टर्स खूप आवश्यक आहे. आणि ते रिपोर्टिंग झाल्यावर आपल्याला ऍक्युरेट डेटा आणि नंबर्स भेटतील की किती लोकांना असं रिॲक्शन्स होत आहेत. बट आतापर्यंत हे रिॲक्शन्स रेअर आहेत आणि त्या फिअरमुळे लोकांना वॅक्सिन न घेणं हा अनरेकमेंडेड, नॉट रेकमेंडेड आहे. प्लस दुसरं, ज्या लोकांना पूर्वी वॅक्सिन्स घेऊन रिॲक्शन झालेले आहेत किंवा त्यांना फूड किंवा मेडिसिन्सची सिव्हिअर एलर्जीज आहेत, त्यांना डेफिनेटली आपल्या डॉक्टरांना किंवा हेल्थ केअर सिस्टमला इन्फॉर्म करायला पाहिजे की त्यांना असा प्रॉब्लेम आहे. कारण एव्हरी वॅक्सिन नंतर पर्सनला अर्धा तास सेंटरमध्ये थांबायला सांगितलेला जातो टू द ऑब्झर्व देम सो दॅट दे डोंट गेट अ रिॲक्शन. आणि जर रिॲक्शन झालं तर त्यांना लगेच ट्रीटमेंट देऊ शकतं. आणि ज्यांचा हाय रिस्क केस असतो ते लॉंगर ड्युरेशन पण वेट करू शकतात, कारण अक्यूट आणि सिव्हिअर रिॲक्शन्स generally occur within an hour or two. Women's body differ from men's body. So does it impact women's body more highly than men, or is it same? Is it equal?
आतापर्यंत जेवढा डेटा आहे आपल्याकडे त्याप्रमाणे विमेन आणि मेन सिमिलरली रिस्पॉन्ड करतायत टू द वॅक्सिनेशन. आणि वॅक्सिनेशन मध्ये जे अँटीबॉडी प्रोडक्शन आहे ते इंटरेस्टिंगली विमेनचे अँटीबॉडी टायटर्स लेवल्स मेन पेक्षा हायर आहे. आणि हा नॅचरल इन्फेक्शन मध्ये बघितलेला आहे आणि वॅक्सिनेशन मध्ये पण बघितलेला आहे. त्याच्या पाठीमागे कारण खूप आहेत, इन्क्लुडिंग हॉर्मोनल सिस्टम, इम्युन सिस्टमचा प्रायमिंग आणि नेचर आणि दुसरे फॅक्टर्स. बट ओव्हरऑल दोघे मेल्स आणि फिमेल्स चांगल्यापैकी वॅक्सिनला रिस्पॉन्ड करतायत आणि त्यांचा ओव्हरऑल प्रोटेक्शन लेवल चांगला आहे रिगार्डलेस ऑफ जेंडर. Lot of cases I've gone through, like I've seen it, where women are complaining about the menstrual cycle, which is completely irregular and everything has happened. So is that COVID plays any role in that, or is just about our laid back because हम घर पे हैं, work from home कर रहे हैं, तो it's because of that, or it's about COVID? हा प्रश्न एक क्लॅरिफिकेशन हे युअर सेइंग आफ्टर कोविड इन्फेक्शन लोकांना असं झालेलं आहे लेडीजला, की तुम्ही बोलतायत की जनरली कोविड इन्फेक्शन कोविड नंतर पोस्ट कोविड इम्पॅक्ट मध्ये डज इट इम्पॅक्ट युट्रस? हा हा, तर डेफिनेटली फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्या हॉर्मोनल सिस्टमला इम्पॅक्ट करतो. तर विमेन जे पूर्वी खूप फिजिकली ऍक्टिव्ह होते प्री कोविड लॉकडाऊन, आणि लॉकडाऊन मध्ये त्यांचा ऍक्टिव्हिटी लेवल कमी झालं, त्यांचा बॉडी वेट वाढलं. कारण विमेनचा बॉडी वेट वाढणं म्हणजे त्यांचा हॉर्मोनल सिस्टम इम्पॅक्ट होतोय. आणि त्या चेंज मध्ये बरेचसे लेडीजला इरेग्युलॅरिटीज किंवा नेचर ऑफ पिरियड्स मध्ये, मेन्स्ट्रुअल सायकल्स मध्ये चेंजेस बघितलेला गेला आहे. कोविड स्वतः पण कधी कधी हॉर्मोनल सिस्टमला बिकॉज ऑफ द फिजिकल ड्रेन जे इम्पॅक्ट होतं एनर्जी लेवल्सवर, फिजिकल हॉर्मोनल नर्वस सिस्टमवर इन्फेक्शन नंतर, त्यामुळे कोविडचे इम्पॅक्ट पिरियड्स वर पण लेडीजला बघितलेले गेलेले आहेत. बट दॅट इज नॉट अ प्रायमरी इफेक्ट ऑफ द व्हायरस इट सेल्फ. तो इफेक्ट आहे बिकॉज ऑफ द इम्पॅक्ट द व्हायरस हॅज ऑन द एंटायर बॉडी in terms of the energy levels, the drainage of the energy levels, the fatigue, आणि जसं मी सांगितलं नर्वस आणि हॉर्मोनल सिस्टमवर इफेक्ट. बट कोविड मध्ये घरी बसून एक्सरसाइज न करून वजन वाढवून डेफिनेटली हॉर्मोन्सवर आणि पिरियड्सवर इम्पॅक्ट होऊ शकतो लेडीजला. तुम्ही असं म्हणालात आता की women have more antibodies and more power than men. Is it like that's what you mean, right? So I don't know That whether means you we are would call safe. it. Yeah, it means that women who have taken the vaccine किंवा विमेन ज्यांना वॅक्सिनेशन दिलेलं आहे किंवा त्यांना इन्फेक्शन झालेलं आहे, इन जनरल त्यांचे अँटीबॉडी रिस्पॉन्सेस मेन पेक्षा थोडा हायर आहे. आता वेदर 5 पॉइंट और 10 पॉइंट डिफरन्स ओव्हरऑल रिस्क मध्ये काही इम्पॅक्ट करतो की नाही इज अ मॅटर ऑफ डिबेट अँड क्वेश्चन. बट सर्टनली विमेन आर नॉट डिसएडव्हान्टेज्ड. त्यांच्यामध्ये काहीही कमी नाही आहे व्हायरसला रिस्पॉन्ड करायला, नॅचरल व्हायरसला किंवा वॅक्सिनेटेड व्हायरसला. तर ते एक पॉझिटिव्ह थिंग आहे आणि लेडीजला ते कॉन्फिडन्स भेटायला पाहिजे की देअर इम्युन सिस्टम विल प्रोटेक्ट देम इफ दे गेट एक्सपोज टू द व्हायरस. Thank you, Dr. Roy. Thank you for your time. Thank you so much. I would take your leave and I would say thank you for all the information you've given. It's very important and it's very crucial. Thank you for every information you've given. Thank you so much.